आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा तळेरा रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा। भर उन्हाळ्यात 3 जीवघेणे अपघात झाल्याचे समोर आले। रोहा ते साळाव पर्यंत JSW व PWD यांच्या संगनमताने अवजड पाईपलाईनची खोदाई व पाईपलाईन मातीत गाडण्याचे काम चालू आहे। कुंभोशी ते गोफण पर्यंत सध्या तरी ठेकेदार उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे दिसत आहेत। कुंभोशी ते गोफण मधल्या परिसरात फॉरेस्टचे घनदाट जंगल मोठमोठ्या झाडेझुडपींनी व्यापलेले आहे। रात्रीच्या वेळी मोकाट गुरे गारव्याचा आधार घेऊन मोकळ्या रस्त्याच्या साईड पटरीवर बसत होती, परंतु तीच मोकाट गुरे आता चक्क रस्त्यावर बसत आहेत। याचे कारण सुद्धा महाभयंकर आहे। कुंभोशीपासून गोफणकडे ठेकेदारांनी माती खोदून त्यातील माती, दगड, अवजड पाईप आणि त्यांची वाहने चक्क रस्त्यावरच संच करून ठेवली असल्याचे लहान चालकांना रस्त्याचे अंदाज लागत नाहीत। एका साईडला माती, मोठमोठाले JCB, पोकळण, हायड्रा सारखी वाहने व वेल्डिंग मशिनरी, तर दुसऱ्या साईडला अवजड 20 फुटी पाईप नियमितपणे बसवण्याचे मोकाट गुऱ्यांची जागा दगड मातीने घेरल्याने गुरे सुद्धा अंशतः रस्त्यावर बसायला लागली। परिणामी बाहेर गावावरून येणारे पर्यटकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने भर उन्हाळ्यात एक मोटर चालक, एक कार, एक ट्रक जीवघेणा अपघात झाला। त्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक झाली होती। पुढे काय झाले याचा अंदाज लागत नसला तरी 2 मोठ्या गाड्यांपैकी कार चेपलेल्या अवस्थेत क्रेनने घेऊन गेले, तर एक लोकल ट्रक अद्याप घटनास्थळी टोटल लॉस झालेला दिसत आहे। शुक्रवार दिनांक 4 मार्च 2025 रोजी सायंकाळी ठीक 4:32च्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि झाडांच्या फांद्या धुळीचे कण वाऱ्याच्या वेगाने गगनभेदी झाले होते। यातच ढगाळ वातावरण व नंतर जोराच्या पावसाच्या सरी कोसळून रस्त्यावरील माती पाण्याच्या सहाय्याने पूर्ण रस्त्यावर ओंघळत असल्याने वाहतुकीला अडथळा होऊन वाहन चालकांच्या गाड्या मातीवरून घसरत होत्या। यातच मोटरसायकल स्वतःच्या गाड्या घसरून कोसळत होते। नैसर्गिक पाणी नुसता असता तर ही छोटी अपघात घडलाच नसता। मात्र ही परिस्थिती केवळ JSW व PWD यांच्या निष्क्रियतेच्या केलेल्या कामांचा परिणाम प्रवास करणाऱ्या नागरिकांना भोगावा लागत आहे। यातून मोठ्या प्रमाणात रात्री अपरात्री अपघात होण्याचे नाकारता येत नाही। जर का असे काही घडल्यास सर्वस्वी JSW कंपनीसह ठेकेदार आणि कामावर नियंत्रण नसलेल्या PWDचे JE यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा केला जाईल, असे रहदारी करणारे वाहन चालक व नागरिकांकडून बोलले जात आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन।